जुळून येती रेशीम गाठी. पिया आणि आकाशचा विवाह खूप थाटामाटात पार पडला होता. आकाश आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला, पण पियाची स्थिती पाहून आकाश काळजीत पडला. पिया खिडकीतून बाहेर पाहत होती, पण तिचे पाणावलेले डोळे आकाशच्या नजरेतून सुटले नाहीत. आकाशने विचारले, "तू या लग्नामुळे खुश नाहीस का? पाठवणी करून 4 तास उलटले, तरीही तू रडतेस?" पियाने मान झुकवली. "असं काही नाही आहे." सहजच डोळ्यात पाणी आले. पियाने उत्तर दिले. आकाशने पियाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिला आश्वासित केले. "तू आजपासून जाधव घराण्याची सून आहेस आणि माझी बायको आहेस. तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील. जस्ट रिलॅक्स बेबी. आता शांतपणे झोप, उद्या बोलू." दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती. सर्वजण पियाच्या मागेपुढे करत होते, पण पियाचं लक्ष दुसरीकडेच होतं. पूजेच्या वेळी तिला पुन्हा पुन्हा हटकले जात होते. संपूर्ण दिवस ती अबोलच होती. आकाश तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता. रात्रीच्या वेळी आकाश बेडरूममध्ये आला. पिया आरशासमोर बसली होती. आकाश तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला. आकाश पियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण पियाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. "काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसराच विचार करतेस?" आकाश वरच्या आवाजात ओरडू लागला. प्रिया आकाशच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली. आकाश रात्री 12 वाजता पायीच बंगल्याच्या बाहेर निघून गेला. तिसऱ्या दिवशी पियाचा भाऊ आणि तिचा माहेरहून एक नोकर संजीव पियाला भेटायला आले. संजीवने गुपचूप पियाला एक पाकीट बेडरूममध्ये जाऊन दिले. पियाने भाऊ सासरहून निघून जाताच पाकीट उघडले आणि अधीरपणे त्यात ठेवलेल्या तिच्या प्रियकर सागरच्या चिठ्ठ्या वाचू लागली. पिया चिठ्ठ्या वाचतच होती आणि बेडच्या खाली टाकत होती. इतक्यात आकाश खोलीत आला. आकाशने एक चिठ्ठी उचलली आणि वाचू लागली. आकाशच्या सर्व हकीकत लक्षात आली. आकाश केव्हा खोलीत आला हे पियाला कळलेच नाही, पण आकाशला चिठ्ठी वाचताना पाहून ती घाबरली. आकाशने रागाने 4 गोष्टी सुनावून पियाला घरातून निघून जायला सांगितले. पियाजवळ काहीही उत्तर नव्हते. पियाला आता आपल्या चुकीची जाणीव झाली होती. आकाशच्या भावनांशी खेळण्याचा तिला काहीही अधिकार नव्हता. पियाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. आता पुढे काय होणार या विचाराने ती घाबरली आणि रडू लागली. आता माहेरीही तिला कोणीही स्वीकारणार नाही ही गोष्ट पियाला माहिती होती. रात्रीचे 9 वाजले होते. पिया आतुरतेने आकाशची वाट पाहत होती. तिला त्याची माफी मागायची होती. खिडकीतून तिचे डोळे आकाशला शोधत होते. इतक्यात एक गाडी बंगल्यासमोर उभी राहिली. आकाशचे मित्र त्याला घरात आणत होते. आकाशच्या एका हाताला फ्रॅक्चर होते आणि तो उभाही राहू शकत नव्हता. आकाशचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले. कुटुंबातील सर्व लोक जमा झालीत. "काय झालं माझ्या मुलाला? कोणीतरी सांगा, मला भीती वाटते." पियाची सासू आकाशच्या मित्रांना विचारत होती. "काही नाही आई, बस एक छोटासा ॲक्सिडेंट झालाय. आपल्या मुलाचं नवीन लग्न झालंय. होतं असं कधी कधी बायकोच्या आठवणीने. आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आई." "काय चांगल्यासाठी होतं?" "माझ्या मुलाचा हात मोडलाय. त्याच्या पायाला जखमा झाल्यात." "पिया, दुसरा शर्ट आण. किती रक्ताने माखलंय याचे शर्ट." "हो आई." आकाशला तर पियाकडे पाहायचीही इच्छा नव्हती आणि पिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसली होती. "चला चला, आता सर्व खाली चला. थोडेसे काम वहिनीलाही करू द्या," असे आकाशचे मित्र म्हणाले. सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले. पिया शर्ट घेऊन आली, पण आकाशने रागाने तोंड फिरवले. "अहो, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माहीत आहे मी माफी मागण्याच्या लायकीची नाही आहे, पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. मला माफ करा. आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाही आहे." "तू लग्नापूर्वी सर्व गोष्टी सांगितल्या असत्यास तर माझं आयुष्य बर्बाद झालं नसतं." "काय बोलताय तुम्ही लोक? पिया, तू काही कामाची नाही आहेस. आण शर्ट इकडे, मलाच बदलावे लागेल. एक कप आले घातलेला चहा घेऊन ये माझ्या मुलासाठी." आकाशची आई बेडरूममध्ये येत म्हणाली. दुसऱ्या दिवशी पिया पुन्हा शर्ट घेऊन आकाशच्या समोर उभी राहिली. "तुला माझ्या मागेपुढे करण्याची काहीच गरज नाही आहे." आकाश रागातच बोलला. "लवकर शर्ट बदला. तुम्हाला पाहायला शेजारी आलेत." आई आवाज देत होत्या. "घाला ना प्लीज." पिया आकाशच्या जवळ जायला कचरत होती. का? पण आता तिला आपली चूक सुधारायची होती.
एक पत्नी आणि सुनेचं कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते. शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले. पिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली. किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला जाधव सर. ते तर आहेच. पिया आमची सून नाही तर मुलगी आहे. पिया आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची. परंतु तरीही आकाश आणि तिच्यामधील दुरावा संपत नव्हता. रात्रीचे 2 वाजले होते. घरातील सर्व लोक झोपले होते. आकाशला झोप येत नव्हती. पिया ही बेडवर पहुडली होती, पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते. पिया आता आकाशचे शर्ट बदलणे, त्याला जेवण भरवणे, स्पंजने त्याला वॉश करणे ही सर्व कामे करत होती. परंतु आकाशकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती. काही दिवसातच आकाश बरा झाला. आकाशचा एक मित्र कोलकातामध्ये राहत होता. आकाशने त्याला सागरला शोधायला सांगितले. सागर पियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहत होता. आपल्या बिझनेससाठी तो काही दिवस मुंबईला आला होता. पण पिया पुन्हा पुन्हा जेवण घेऊन त्याच्या घरी जात असे. पियाचे वडील रोज संध्याकाळी सागरसोबत फिरायला जात असत. सागरही काही ना काही बहाणा करून पियाच्या घरी येऊन बसत असे. सर्व काही नीट चालले होते. एके दिवशी सागरने पियाच्या वडिलांच्या फोनवर मेसेज पाठवून पियाला मागणी घातली होती. सागरचा मेसेज वाचून पियाच्या वडिलांनी सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून. सागर दुसऱ्या जातीचा होता, पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावई का नाही. ही गोष्ट पिया आणि सागरला शेवटपर्यंत कळली नाही. सागर लग्नाच्या दिवसापर्यंत त्या शहरात तिची वाट पाहत राहिला आणि शेवटी कोलकात्याला परतला. एके दिवशी आकाशने नोकर संजीवला पकडले आणि हे सर्व माहिती मिळाली. आकाशचे आईवडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला निघून गेले. सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले. आता पिया आणि आकाशशिवाय घरात कोणीही नव्हते. तरीही आकाशने पियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि नाही तिच्या जवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला. आकाशला पिया आवडत होती, परंतु पियाचा आनंद सागरमध्ये होता. तुम्ही नाश्ता करून गेलात तर बरं होईल. मी आईसारखं काही बनवू शकत नाही, पण मी प्रयत्न केला आहे. तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे. आकाशने मान हलवत जरूर म्हटले. रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन. पिया आकाशचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली, पण आकाशने नेहमी पियाला स्वतःपासून दूर ठेवले. पियाने लग्न करून एक चूक केली होती, पण आकाशला आता दुसरी चूक करायची नव्हती. एका आठवड्यानंतर आकाश प्रियाला घेऊन कोलकात्याला पोचला. कोलकात्याचे नाव ऐकताच पिया गोंधळात पडली. दोघेही एका हॉटेलमध्ये उतरले. आकाशने पियासाठी वेगळी खोली बुक केली होती. रात्रीचे 2 वाजले होते. पियाला काहीच कळत नव्हते. पिया आकाशशी बोलताना नेहमी घाबरत असे. त्याच्याशी नजरानजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. पियाला झोप येत नव्हती. तिने आकाशच्या खोलीचा दरवाजा वाजवला. तू एवढ्या रात्री झोपली नाहीस का अजून? आकाश आश्चर्याने म्हणाला. मी आत येऊ शकते का? आपण कोलकात्याला का आलो आहे? प्रियाने आकाशला प्रश्न केला. सागरला भेटायला. तू सागरसोबत जास्त खुश राहशील. मला काय हवं याचा निर्णय तुम्ही कसा घेतात? स्त्रियांचे निर्णय नेहमी पुरुषच का घेतात? कारण स्त्री स्वतः आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही. तू सागरबरोबर पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं, पण यातील एकही निर्णय तू घेऊ शकली नाहीस. एखाद्या मुलीने घाबरत संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे हे मला मान्य नाही. माहेरी तुला जायचे नाही आहे, त्यामुळे मी तुला सागरकडे पाठवत आहे, आकाश म्हणाला. मी तुम्हाला घाबरत नाही आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते. एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणे किती कठीण असते, जेव्हा त्याला ती आवडत नाही हे तुम्हाला नाही कळणार. बहुतेक तुम्हाला माझ्यासारख्या उन्हाळ मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचं नाही आहे, पण मला माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल. सागरवर माझे प्रेम होते, पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही. त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हेही मला माहिती नाही. पण जाधव कुटुंबासारखं कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही. तू पूर्ण शुद्धीत आहेस का? आकाश म्हणाला. हो, मी आज पहिल्यांदा माझ्या मनातील गोष्ट तुमच्याशी बोलते. जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माझ्या माहेरचे प्रेमही मिळत राहील. नेहमी आपल्या इच्छेनुसार सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही. माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात तुमच्या हातात दिला आहे आणि ते कधी चुकीचे ठरू शकत नाही. या गोष्टीवर माझा विश्वास आहे.
सागर केवळ माझ्या घरासमोर राहत होता. त्याची फॅमिली, बिझनेस, मित्र याबाबत मला काहीही माहिती नाही. मला नाही ठाऊक की मी त्याच्या मागे एवढी वेडी का झाले होते. लग्न करण्यासाठी मुलाचे घराणे, उत्पन्नाची साधने या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टींनी माझे मन जिंकले आहे. त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात. याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा मुंबईला जावं लागेल. हो, आकाश म्हणाला. मला मिसेस जाधव बनण्याचा पूर्ण अभिमान आहे. दोघेही आनंदाने नवरा बायको म्हणून आपल्या घरी परततात. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.